सो जर तुम्ही MHCD 2024चा ॲप्लिकेशन फॉर्म भरणार असाल आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला हे 3 डॉक्युमेंट्स विचारले जातील। सगळ्यात पहिलं आहे कास्ट सर्टिफिकेट, दुसरं आहे कास्ट व्हॅलिडिटी आणि तिसरं आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट। आता जर या डॉक्युमेंट्सपैकी कुठलेही तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये नॉट अप्लाइड ह्या ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करू शकता। बट तुम्ही एक लक्षात घ्या की जेव्हा तुमची CETची एक्झाम होईल त्याच्यानंतर तुमची एक कॅपराउंडची प्रोसेस होते खास तुमच्या ॲडमिशनसाठी। आता या कॅपराउंडच्या प्रोसेससाठी अजून एक तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो CETच्या एक्झामच्या नंतर आणि त्यावेळी तुम्हाला तिन्ही डॉक्युमेंट्स कंपल्सरीली अपलोड करावे लागतात आणि जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स त्यावेळी नसतील तर तुमची कॅटेगरी ओपनमध्ये कन्वर्ट केली जाते, तुम्हाला कुठलेही कॅटेगरीचे बेनिफिट्स नाही दिले जात। सो आत्ता जरी तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील तरी काही हरकत नाही, तुम्ही नॉट अप्लाइड ह्या ऑप्शनवर तुम्ही सिलेक्ट करू शकता। बट तुम्ही या डॉक्युमेंट्सला अप्लाय करून ठेवा कारण की हे डॉक्युमेंट्स यायला खूप टाईम लागतो, म्हणजे जेव्हापर्यंत तुमची CETची एक्झाम होईल तोपर्यंत तुमच्याकडे डॉक्युमेंट्स येऊन जातील।